ज्या महाराजांनी गण गवळण साखी आणि आता कविता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं कविता कशी आहे पहा, प्रवचन करून देखील सांगायची गरज नाही अशा पद्धतीने त्यांनी केलेलं काव्य आहे पहा. शिवची विनंती करत आहे आणि तो कशा पद्धतीनं तो विनंती करत आहे पहा. पहा शिष्याला अमृत कशा पद्धतीनं या काव्य रूपातून या आध्यात्मिक ज्ञानातून शिष्यापत्र पोचवले कसं पहा. ते अमृत असा आहे जो माणूस मेला की त्याच्या मुखामध्ये एक थेंब जरी त्या अमृताचा पडला तर तो मेलेला मनुष्य जिवंत होतो. तसं त्यांनी केलेलं काव्य. आणि त्याच्या सद्गुरू नाता समता आणि त्याच्या सद्गुरू नाता समता तुझ्या मोक्षदारी तुझ्या मोक्षदारी आणि बोली नमहा बोलून परमामृतवारी शिष्य काय म्हणत आहे सद्गुरूला, सद्गुरू नाता तुम्ही समर्थ आहात, मोक्षाला नेणारा तुम्ही आहात, मोक्ष देणारा तुम्ही आहात. माझ्या मनामध्ये जो भ्रम आहे संशय आहे त्या संशयाचे निरसन तुम्ही करावं असा शिष्य सद्गुरूला विनंती करत आहे. आणि स्वयं प्रकाशित निज रूपे तो अविनाशी देवा, अहो अविनाशी देवा. आणि निर्विकारी शंग निरंजन तारिशी जडजीवा. शिष्य सद्गुरूला विनंती करत आहे तुम्ही कसा आहात, स्वयं प्रकाशित असा आहात, निज रूपे आहात, अविनाशी म्हणजे कधी नाश न होणार असा अविनाशी तुम्ही आहात. निर्विकार निसंग निरंजन या जड जीवाला तारून नेणार तुम्ही आहात असा तो शिष्य सद्गुरूपाशी विनंती करत आहे. आणि सर्वव्यापी विश्वात तू त्याच्यात, अहो आधार जीव शिवा, अहो आधार जीव शिवा. आणि ती गुणाधीन दुनिया खेळची अनेक मनोभावा. सर्व विश्वामध्ये तुम्ही आहात, या जीवा शिवाला आधार देखील तुम्ही आहात. म्हणून शिष्य सद्गुरूला विनंती करत आहे की माझ्या मनामध्ये जो संशय आहे त्या संशयाचे निरसन करा असा तो शिष्य सद्गुरूच्या चरणापाशी विनंती करत आहे. आणि तत्पद त्वंपद याच्या गुण तू वेगळा क्रमाने आणि थोडी ब्रह्माचारा गोधुली परमामृतवाणी. सर्व शिष्याचं ऐकून घेतलं. तत्पद आणि
चोंपट, तुझ्या मनामध्ये जे भेद आहे तत्पद आणि चोंपट हे बाजूला साठ. पेक्षा देखील तू वेगळा आहेस. पुढे काय देखील जमा नेती नेती म्हणून या वेदानी सोडीला तो छंद. पण सद्गुरू म्हणतात त्यांना देखील तुमचा अंत कळलेला नाही. आणि मी तर प्राकृत मध्यमंद तुमच्या गुणाचे वर्णन करणारा मी कोण, असा तो शिष्य सद्गुरूला विनंती करत आहे. आणि कृपा सिंधू दिन बंधुनी तुली आवी देता कंद. काय म्हणताय सद्गुरूंना, जे लोकलेलं आहे ते प्रगट करून जाणार तुम्ही आहात, अशी शंका कुशंका सद्गुरूपाशी विनंती करत आहे. आणि ज्ञान सूर्य दुःखाला मी तुम्ही टाकी समर्जनी. शंकेचे निरसन तुम्ही करावं असा तो शिष्य सद्गुरू पाशी विनंती करत आहे. आता या दोन चौकामध्ये सर्व शिष्याचं सद्गुरूंनी ऐकून घेतलं आणि आता पुढं नाथ निरंजन सद्गुरू मूर्ती त्या शिष्याला बोध करत आहेत. पहा
निरंजन सद्गुरु मूर्ती अमरनाथ निरंजन सद्गुरु मूर्ती करी बोध बाळा बोध बाळा संपद तत्पद भेद तोडी माही शुद्ध गोळा आणि शुद्ध ज्ञान तुला जे सांगणार आहे ते तू नीट ऐकून घे. आता सद्गुरू त्या शिष्याचा शंकेचं निरसन करायला लागलेलं आहे. तुला अप्रोक्ष ज्ञान प्राप्त होईल. आता सद्गुरू शिष्याला ज्ञान सांगत आहे. सत्ता चित्त आनंद ह्याची शोधिता त्वच आत्मज्ञानी योग्याने देखील हेच ऐकलं आणि ते अमर पदाला गेले. आता सद्गुरूच्या मुखातून ज्याला आपण महावाक्य म्हणतो ते महावाक्य त्या सद्गुरूच्या मुखातूनच आपण ऐकून घ्यायचं आहे. इतराला सांगण्याचा तो अधिकार नाही आहे. काय सांगितलं पहा कवितेमध्ये. महावाक्य सद्गुरू मुखे बोध घ्यावा मुखे बोध घ्यावा आणि पाटण मत जाणून वैदिकी धर्माची मननावा कोणत्या कानानं ऐकायचं. 10 इंद्रियाचं कान करून ऐकायचं आहे. तसे इंद्रियाचं कान या कानानं ऐकायचं नाही. कोणत्याही देवळामध्ये जावा, देवाच्या समोर कासव ठेवलेला आहे. कशासाठी ठेवलं? त्या भगवंताचं ते प्रतीक आहे. तुम्हा आम्हाला जन्म आई वडिलांनी दिला. लहानाचं मोठं 11 झाडापासून हे शरीर पोचलं. सगळ्यांना भगवंतानं खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. पण ज्या वेळेला कासव अंडी घालतं आणि त्या अंड्यातून ज्या वेळेला कासविणीची पिल्ली निर्माण होतात त्या पिल्ल्यांची भूक कशी भागत असेल. त्या पिल्ल्याला जर भूक लागली तर त्या कासविणीच्या
तिच्या नजरेला नजर भिडली की त्या पिल्ल्याची भूक भागते. तसं आपण या साडकीन हाताच्या देहामध्ये जे नाम आहे, त्या सद्गुरूंनी नाम दिलं, त्या नामावर आपण लक्ष ठेवायचं, तरच आपली भूक भागणार आहे. चला ज्ञान जर ऐकलं तर सद्गुरूंनी काय सांगितलंय, या जीवाशिवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही, असं सद्गुरूंनी त्या शिष्याला ज्ञान सांगितलं. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं सांगितलं बिडकर महाराजांनी केलेलं काव्य, जसं डोळ्यामध्ये सोन्याचं मणी होतात त्याच पद्धतीनं त्यांनी केलेलं काव्य कशा पद्धतीने आहे पहा. या ठिकाणी कविता समाप्त झालेला आहे. कवीचं नाव